शनिवारची मध्यरात्र पुण्यातून फिरायला गेलेले 8 मित्र घरी परत निघाले होते। गाडीमध्ये गाणी सुरू होती, मज्जा मस्ती सुरू होती आणि घरी पोहोचण्याची आतुरता होती। पण आंबेनळी घाटामध्ये पुढे त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं हे तब्बल 48 तास कुणालाच कळलं नाही। रायगड आणि साताराला जोडणाऱ्या धोकादायक आंबेनळी घाटामध्ये या 8 तरुणांच्या स्कॉर्पिओवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी तब्बल 1800 फूट खोल दरीमध्ये कोसळली। धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे एकही मजबूत कठडा नव्हता, फक्त मातीचा ढिगारा होता आणि स्कॉर्पिओ थेट तो ढिगारा तोडून दरीमध्ये कोसळली आणि 8 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। पण याहूनही थरकाप उडवणारी गोष्ट पुढे समोर आली। रविवारी संपूर्ण दिवस उलटला तरी कोणालाच या अपघाताची कल्पनाही नव्हती। कुटुंबीय सतत फोन करत होते, फोनची रिंग वाजत होती पण समोरून उत्तर येत नव्हतं। मृत रितेश लोखंडे यांच्या वडिलांनी तब्बल 50 ते 60 वेळा फोन लावले। रात्री 1-2 वाजले तरी सुद्धा हे फोन सुरूच होते, पण जसजसा वेळ जात होता तशी कुटुंबियांची भीती वाढत होती। त्यानंतर रविवारी रात्री अखेर या मुलांच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिसांचा तपास आंबेनळी घाटापर्यंत पोहोचला। त्यानंतर सुरू झालं थरारक सर्च ऑपरेशन। ट्रॅकर्स, पोलीस आणि ड्रोनच्या मदतीने घाटामध्ये शोध मोहीम सुरू झाली। सुरुवातीला दरीमध्ये एक जुनी अपघातग्रस्त गाडी दिसली आणि काही क्षण सगळ्यांचा गोंधळ उडाला, पण पुढे आणखी खोल दरीमध्ये दुसरी स्कॉर्पिओ दिसली आणि तेव्हाच ही मुलांची गाडी असल्याचं स्पष्ट झालं। पण रात्र झाल्याने मृतदेह बाहेर काढणं कठीण होतं। अखेर 48 तासांपासून बेपत्ता असलेले 8 मित्र दरीत पडले होते। शिवाय 18 ते 25 वयोगटातील हे तरुण होते आणि एकाचं 35 वय होतं। परंतु या भीषण घटनेनंतर संपूर्ण सातारा हादरलंय, तर आंबेनळी घाटातील सुरक्षेवर सुद्धा आता गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय।